नमस्कार. मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आठवणी जुन्या, आवाज नवा या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेत. चांगले तेवढे घ्यावे. उदबत्ती ग उदबत्ती. कोण ग तू? अगं मी पंती. का ग हाक मारलीस? नाही, म्हटलं घाईघाईनं कुठं चाललीस? दुसरीकडं कुठं? देवाच्या देवळाकडं. पण जाते बाई आता. उशीर होईल बोलता बोलता. ओरडतील सगळी. उदबत्ती कुठं गेली? आरती इथं खोळंबली. काय बाई तरी, इतकी ऐट नाही हो बरी. कुणी बोलावलं, जरासं थांबलीस, थोडंसं बोललीस तर काय बिघडलं? तेवढंच तुला बोलायला फावलं. मी कसली ऐटीत, तूच खरी चैनीत. भिंतीच्या कोनाड्यात आरामात बसावं, थंडगार तेलानं रोज रोज न्हावं. कुठं जायला नको, कुठं यायला नको. आमचं कुठं आहे तसं? सर्वांनी टोचायचं, सर्वांनी बोलायचं. आपलं दुःख आपणच गिळायचं. अगं बाई, रडतेस काय अशी? मन मोकळं करून बोलावं मैत्रिणीशी. अगं गमतीनं बोलले थोडं, लावून काय घेतलंस एवढं? काय सांगू पंती, सोसायचं तरी किती. कुणीही उचलावं, कुणीही टोचावं. नको बाई असलं लाजिरवानं जिणं. पोरांच्या थोरांच्या हातातलं खेळणं. उगी उगी उगी, आधी कर पाहू रडणं बंद. वासानं करतेस जगाला धुंद. सर्वांची लाडकी म्हणून तुला बोलतात सारखी. अगं बाई पंती, हे बघ कोण. झगमग लखलख काय दिसतं तिकडं? अगं ही तर आपली मेणबत्ती. एकामागं एक बहिणींची पलटण. आज खरा सजणार दिवाळीचा सण. अगं अगं मेणबत्ती, थांब तरी जरा. नाही ग बाई नाही, आज आहे दिवाळीचा सण. फुरसत नाही एक क्षण. शेटजींच्या घरी लक्ष्मीपूजनाचा थाट, आमच्या वाचून कसा व्हायचा झगमगाट. जाते बाई लवकर. पण हे ग काय असलं? नाक मुरडायला काय ग झालं? एवढा मोठा दिवाळीचा सण आणि हे काय ग तुमचं भिक्कारड लक्षण? एकीचं लुगडं जशी काही विटकर, दुसरीचं लुगडं काळं ठिक्कर. अगदीच कशा तुम्ही साऱ्या जणी वेड्या. नाहीतर बघ आम्हा बहिणींच्या साड्या. एकीची हिरवी, एकीची निळी, एकीची लाल तर एकीची पिवळी. मेणबत्ती ग मेणबत्ती, रागावू नकोस बरं. पण खरं सांगू का तुला? काय सांगायचं ग मला? असला थाटमाट तुलाच शोभणार, बाहेरची आरास तुझ्यानं खुलणार. पण उदबत्तीचं कुठं आहे असं? सांग बाई कसं? कोण बघतं तिच्या रंगरूपाकडं? सुगंधानं तिच्या होतात सारे जण वेड. नको रंगरूप, नको नटायची हाव, सुवासाबरोबर पसरे जगभर नाव. देवाची आरती, जेवणाची पंगत, उदबत्ती वाचून त्याला नाही रंगत. ठेवू नये नावं, चांगलं तेवढं घ्यावं. खरंच ग बाई पंती, वेडी तरी मी किती. रूप नाही म्हणून आता नाही रडणार. बाहेरच्या भपक्याला आता नाही बोलणार. वासाचा घमघमाट तोच माझा थाट. होईल माझी राख पण मिरवीन दिमाग. पंती ग पंती, चुकलंच माझं. खरं आहे तुझं. ठेवू नये नावं, चांगलं तेवढं घ्यावं. सेवेचा गुण आपण घ्यावा, गुणांचा लाभ सर्वांना द्यावा. काय मंडळी, आवडला ना तुम्हाला आजचा भाग? पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन भागात. अच्छा.